हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपला 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 23वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 23. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे वॉन्ट, वॉन्ट टू, देन वॉन्टेड, वॉन्टेड टू. फाईन, वॉन्ट आणि वॉन्ट टू, वॉन्टेड आणि वॉन्टेड टू हा आज आपला टॉपिक असणार आहे. तर बघा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे. काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत? बिकॉज हे जे टॉपिक्स आहेत किंवा हे जे स्ट्रक्चर्स आहेत ना, हे आपण खूप यूज करतो डे टू डे लाईफमध्ये. आपल्याला वॉन्ट, वॉन्ट टू, वॉन्टेड, वॉन्टेड टू हे सतत यूज करावं लागतं वारंवार, ओके, डेली लाईफमध्ये. सो दॅट्स वाय आजचा हा लेसन तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. आणि बघा, ईच डेला मी तुम्हाला हे सांगत असतो की जो ईच डेचा लेसन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की लक्षात ठेवा, आपण या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये ते सर्व लेसन्स कव्हर करतोय जे की डे टू डे लाईफमध्ये सर्वात जास्त यूज केले जातं. फाईन, सो प्रत्येक दिवशीचा व्हिडिओ हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, सो ईच डेजचे व्हिडिओज हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. फाईन, सो आज सुद्धा आपण विदाउट एनी ग्रॅमॅटिकल फॉर्म्युला किंवा कुठल्याही ग्रामरच्या नियमाशिवाय इंग्लिशचा हा लेसन जो आहे तो शिकणार आहोत. आणि तुम्हाला आज सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो एकदम स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत न चुकवता, न स्किप करता पाहायचा आहे. बिकॉज बघा, आज सुद्धा तुमच्यासाठी सेम इन्स्ट्रक्शन आहे. काय तर सपोज तुम्ही जर थोडा जरी व्हिडिओ स्किप केला तर असं होऊ शकतं एखादी इम्पॉर्टंट कंडिशन, एखादा इम्पॉर्टंट नियम हा मिस होऊ शकतो. बिकॉज बघा, आपण सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करता करता इंग्लिश शिकत आहोत. सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करता करता कंडिशन्स आणि सेंटेन्स स्ट्रक्चर हे शिकत आहोत. सो दॅट्स वाय तुम्हाला अजिबात स्किप करायचं नाहीये. फाईन, सो लेट्स स्टार्ट दी लेसन. तर आता आपण लेसनला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी आपण कंडिशन्स पाहून घेऊयात की वॉन्ट आणि वॉन्ट टू किंवा वॉन्टेड आणि वॉन्टेड टू हे यूज कुठे करायचं असतं, कोणत्या सिच्युएशन मध्ये यूज करायचं असतं. ओके, सो मी इथं लिहून ठेवलंय बघा सर्व काही. तर कंडिशन्स बघूयात सगळ्यात आधी आपण. तर ओनली वॉन्ट किंवा ओनली वॉन्ट्स दोन गोष्टी असतात, वॉन्ट आणि वॉन्ट्स. ठीक आहे, वॉन्ट आणि वॉन्ट्स याचा बेसिक अर्थ असतो हवं आहे किंवा पाहिजे. ठीक आहे, मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा मला एखादी गोष्ट पाहिजे आहे. ओके, तर हे आपण यूज कुठं करणार आहे? सपोज सेंटेन्स मध्ये ऍक्शन नाहीये, सेंटेन्स मध्ये ऍक्शन नाहीये म्हणजेच काय तर वस्तू हवी आहे. आता याचा अर्थ काय? तर बघा, ज्या वाक्यामध्ये ऍक्शन नसते, ज्या वाक्यामध्ये ऍक्शन नसते पण तिथे वॉन्ट किंवा वॉन्ट्स असतो, तर त्या वाक्याचा एक बेसिक अर्थ काय असतो? तर मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा मला एखादी वस्तू हवी आहे आणि ती वस्तू मेन्शन केलेली असते सेंटेन्समध्ये. फाईन, हे तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल ज्यावेळेस आपण सेंटेन्स घेणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, आता फक्त बेसिक कंडिशन्स व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, वॉन्ट जो असतो ना, फक्त वॉन्ट, तो आय यू वी दे यांच्यासाठी आपण यूज करतो. म्हणजे सपोज तुमच्या वाक्याची सुरुवात जर होणार असेल आय यू वी किंवा देने, तर तुम्हाला वॉन्ट यूज करायचं आहे तेथे. तर तुमच्या वाक्याची सुरुवात जर ही, शी किंवा वाक्यामध्ये जर एकच व्यक्ती असेल आणि त्याच्याने जर वाक्याची सुरुवात होणार असेल तर तुम्ही यूज करायचं आहे तिथे वॉन्ट्स. काय यूज करायचंय? वॉन्ट्स. फाईन, कंपल्सरी. ठीक आहे, तर हे क्लिअर झालं तुमचं. आता आपण वॉन्टेड कडे वळूयात. कशाकडे? वॉन्टेड कडे. बघा, आता वॉन्टेड काय सांगतो? तर ओनली वॉन्टेड, जर फक्त वॉन्टेड असेल वाक्यामध्ये आणि वाक्यामध्ये ऍक्शन नाहीये. ठीक आहे, सेंटेन्समध्ये वॉन्टेड यूज केलाय पण सेंटेन्समध्ये ऍक्शन नाहीये. ऍक्शन नसेल तर 100% तिथे काय असणार आहे? वस्तू असणार आहे. हे पण लक्षात घ्या. तर याचा अर्थ काय असतो अशा प्रकारच्या वाक्याचा? म्हणजे वस्तू हवी होती. ओके, तर एक असं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये वॉन्टेड मेन्शन आहे आणि वॉन्टेड असला तरी तिथे ऍक्शन नाहीये, तिथे वस्तूचं नाव आहे. तर अशा प्रकारचं वाक्य काय सांगतं? तर याचा बेसिक मिनिंग असा असतो की एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू हवी होती. एखादी वस्तू म्हणजे ती वस्तू जी की वाक्यामध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीला ती वस्तू हवी होती, त्या व्यक्तीला ती वस्तू पाहिजे होती.
तर अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी आपण आय यू वी दे देन ही शी किंवा वाक्यामध्ये एका व्यक्तीचं जरी नाव असेल म्हणजे सुरुवात जर यांच्याने होणार असेल तर आपण सगळीकडे वॉन्टेड 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 यूज करतो. ठीक आहे, सगळीकडे तुम्हाला वॉन्टेड यूज करायचं आहे. फाईन. वरती वॉन्ट आणि वॉन्ट्स दोन कन्सेप्ट आहेत. वॉन्ट कुठे आणि वॉन्ट्स कुठे मी इथं लिहिलं आहे आणि खाली हा वॉन्टेड आहे. ठीक आहे, वॉन्ट आणि वॉन्ट्सचा पास्ट म्हणजे भूतकाळ हा वॉन्टेड असतो. वॉन्ट म्हणजे मला आत्ता एखादी गोष्ट हवी आहे किंवा आत्ता एखादी गोष्ट मला पाहिजे आहे. आणि वॉन्टेड म्हणजे काय, तर मला एखादी गोष्ट पाहिजे होती, हवी होती. ठीक आहे, वॉन्ट आणि वॉन्ट्स हा सेमच असतो. व्यक्तीच्या अनुसार आपण वॉन्ट आणि वॉन्ट्स यूज करत असतो. दोघांचा काय बेसिक मिनिंग आहे की मला एखादी गोष्ट हवी आहे. ओके, हा प्रेझेंट असतो, लक्षात ठेवा. काय असतो, तर प्रेझेंट असतो हा. आणि हा जो आहे ना हा पास्ट असतो. वॉन्टेड म्हणजे मला एखादी गोष्ट हवी होती, मला एखादी गोष्ट पाहिजे होती. वॉन्टेड हा पास्ट असतो, भूतकाळ असतो. हे क्लिअर ठेवा. ओके, तर मी तर आता इथे वॉन्ट, वॉन्ट्स आणि वॉन्टेड हे सांगितलं. जसे जसे सेंटेन्सेस होतील तसे तसे आपण पुढच्या पार्टकडे वळणार आहोत. ते म्हणजे वॉन्ट टू, वॉन्ट्स टू आणि वॉन्टेड टू. ओके, तर आता आपण सेंटेन्सेसला स्टार्ट करूयात. सो लेट्स सी द सेंटेन्सेस. आय वॉन्ट अ न्यू फोन. आय वॉन्ट अ न्यू फोन. बघा इथे ऍक्शन नाहीये बरं का. ठीक आहे, ऍक्शन नाही. ऍक्शन म्हणजे काय, तर वर्ब. मला काहीतरी करायचं आहे, जसं की कम, गो, बाय, सेल, टेक, गिव्ह. ह्या ऍक्शन्स आहेत ना, क्रियापद आहेत ही. सो इथं ऍक्शन नाहीये बघा. फक्त वॉन्ट असेल, फक्त वॉन्ट्स असेल किंवा फक्त वॉन्टेड असेल तर अशा वाक्यांमध्ये तुम्हाला ऍक्शन्स दिसणार नाही. कारण की यांचा बेसिक मिनिंग काय असतो, तर जसं की इथं बघा सांगितलं आय वॉन्ट न्यू फोन. आता याचा अर्थ काय, तर मला नवीन फोन हवा आहे, मला नवीन फोन पाहिजे आहे. बघा इथे वस्तू मागितली जाते, इथं इच्छा प्रकट केली जाते. काय, तर मला ही वस्तू हवी आहे. कोणती वस्तू हवी आहे, तर मला फोन ही वस्तू हवी आहे. ओके, म्हणजे जिथे ज्या वाक्यांमध्ये फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की मला ही वस्तू हवी आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, तिथे आपण काय यूज करणार आहे, तिथे आपण वॉन्ट यूज करणार आहे किंवा वॉन्ट्स यूज करणार आहे. ठीक आहे, काय यूज करणार आहे आपण, वॉन्ट किंवा वॉन्ट्स. समजतंय, फाईन. तर पुढचं वाक्य बघा, शी वॉन्ट्स सम वॉटर. शी वॉन्ट्स सम वॉटर याचा अर्थ आहे तिला थोडं पाणी हवं आहे. अजून बघा इथं मागितलं जातं, इथं इच्छा प्रकट केली जाते की पाणी हवं आहे. ओके, जिथे जिथे काहीतरी हवं आहे तिथे तिथे तुम्ही काय यूज करायचं आहे, वॉन्ट किंवा वॉन्ट्स. समजतंय. पुढचं वाक्य आपलं, वी वॉन्ट युअर हेल्प. वी वॉन्ट युअर हेल्प याचा अर्थ आहे की आम्हाला तुमची मदत हवी आहे, आम्हाला तुमची मदत हवी आहे. ओके, बघा जिथे जिथे काहीतरी हवं आहे तिथे तिथे वॉन्ट यूज करा किंवा वॉन्ट्स यूज करा. आता पहिल्या वाक्यामध्ये आपण वॉन्ट यूज केलं. का वॉन्ट यूज केलं, कारण की बघा इथे नियम लिहिलाय मी, आय यू वी दे यांना वॉन्टच यूज करायचे. किंवा तिसऱ्या वाक्यात सुद्धा वॉन्ट यूज केलाय नियमाच्या अनुसार. आणि जे आपलं दुसरं वाक्य होतं शी वालं वाक्य, तिथे आपण वॉन्ट्स यूज केला. का वॉन्ट्स यूज केला, बिकॉज रूल आहे ही शी आणि एकच व्यक्तीचं नाव असेल तर मग आपल्याला वॉन्ट्स यूज करावा लागणार आहे. ओके, आत्ता मला काहीतरी हवं आहे किंवा आत्ता कोणाला तरी काहीतरी हवं आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर वॉन्ट यूज करा किंवा वॉन्ट्स यूज करा या रूलच्या अनुसार. समजतंय. तर आपला आता नेक्स्ट सेंटेन्स, आय वॉन्टेड अ न्यू फोन. आय वॉन्टेड अ न्यू फोन. आता काय याचा अर्थ आहे, तर मला नवीन फोन हवा होता. ठीक आहे, मला नवीन फोन हवा होता. आता वॉन्टेड जिथं येणार आहे, फक्त वॉन्टेड म्हणतोय बरं का मी. ठीक आहे, फक्त वॉन्टेड, त्यासोबत टू नाही. ठीक आहे, जसं इथं टू आहे, फक्त वॉन्टेड बोलतोय मी. तर याचा अर्थ काय असतो, तर मला एखादी गोष्ट हवी होती, मला एखादी वस्तू हवी होती किंवा पाहिजे होती. ठीक आहे, तर इथे काय इच्छा प्रकट केली जाते, तर आय वॉन्टेड अ न्यू फोन म्हणजेच मला नवीन फोन हवा होता. ओके, पुढचं सेंटेन्स आपलं,
शी वॉन्टेड सम वॉटर. शी वॉन्टेड सम वॉटर याचा अर्थ आहे तिला थोडं पाणी हवं होतं. ओके, तिला थोडं पाणी हवं होतं. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, वी वॉन्टेड युअर हेल्प. वी वॉन्टेड युअर हेल्प याचा अर्थ आहे की आम्हाला तुझी हेल्प हवी होती. आम्हाला तुझी किंवा तुमची मदत हवी होती. ठीक आहे. बघा वरच्या वाक्यांमध्ये वॉन्ट होतं आणि वॉन्ट्स होतं. फक्त वॉन्ट आणि वॉन्ट्स याचा अर्थ काय आहे की आत्ता एखादी गोष्ट हवी आहे. ठीक आहे. आणि फक्त वॉन्टेड याचा अर्थ काय आहे तर आधी आम्हाला एखादी गोष्ट हवी होती भूतकाळामध्ये. बघा फक्त वॉन्ट आणि वॉन्ट्स बोलतो. इथे वॉन्ट टू आहे आणि वॉन्ट्स टू आहे आणि इथे वॉन्टेड टू आहे. ही केस वेगळी आहे. आणि वरचं फक्त वॉन्ट, वॉन्ट्स आणि वॉन्टेड हे वेगळं आहे. इथं वस्तू हव्या आहेत, वस्तू हवी होती किंवा एखादी गोष्ट हवी होती असा अर्थ असतो. समजतंय. आता आपण पुढचे सेंटेन्सेस बघूयात. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश याचा अर्थ आहे की मला इंग्लिश शिकायचं आहे. मला इंग्लिश शिकायचं आहे. आता बघा वाक्यामध्ये थोडा एक चेंज दिसला आपल्याला. काय तर वॉन्ट सोबत टू आला आणि ऍक्शन सुद्धा आली. वरचे जे 6 सेंटेन्सेस होते तिथे एकाही ठिकाणी ऍक्शन नव्हती. पण हे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्समध्ये ऍक्शन पण दिसते आपल्याला आणि टू सुद्धा दिसतोय. ठीक आहे. तर आता हा नियम काय आहे तर लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला हे सांगायचंय की मला एखादी गोष्ट करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी काही गोष्ट जे ते करायची आहे त्या वेळेस वॉन्ट सोबत काय लागणार आहे टू लागणार आहे. कारण की काहीतरी करायचं आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला जे करायचंय ती ऍक्शन तुम्ही मेन्शन करणार आहात. जसं की इथे बघा आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. ठीक आहे. काय करायचं आहे इंग्लिश शिकायचं आहे. इंग्लिश शिकायचं आहे. शिकणे शिकायचं आहे हे काय आहे तर ऍक्शन आहे. तर वॉन्टच्या वाक्यामध्ये जर ऍक्शन येत असेल तर तिथे आपण काय करत असतो त्याच्यासोबत टू यूज करत असतो. मग तो बनतो काय तर वॉन्ट टू. ठीक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा आहे, इंग्लिश शिकायची इच्छा आहे, इंग्लिश शिकवायची इच्छा आहे किंवा तुम्हाला कार चालवायचं आहे, कार चालवायची इच्छा आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात वॉन्ट टू यूज करणार आहात किंवा वॉन्ट्स टू यूज करणार आहात आणि त्याच्या पुढे जी ऍक्शन करायची ती ऍक्शन मेन्शन करा. ठीक आहे. वाक्य कसं होईल आपलं हे तर व्यक्तीचा उल्लेख करा. व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहात वॉन्ट टू यूज करणार आहात किंवा वॉन्ट्स टू यूज करणार आहात. ठीक आहे. समजतंय. व्यक्ती व्यक्तीच्या नंतर वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू. आता हे वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू डिपेंड करतं व्यक्तीवरती, कोणता व्यक्ती आहे त्याच्यावरती. बघा इथे जसं की मी लिहिलेच वॉन्ट टू तेव्हा वापरतो जेव्हा वाक्यात ऍक्शन असते, म्हणजे काहीतरी करायचं आहे हे सांगायचं असतं त्यावेळेस. आता तुमचं जर वाक्य हे आयने सुरुवात होणार असेल किंवा तुमच्या वाक्याची सुरुवात जर युने होणार असेल किंवा वी किंवा देने जर सुरुवात होणार असेल तुमच्या वाक्याची तर तुम्ही तेथे यूज करायचं आहे वॉन्ट टू. ठीक आहे. आणि तुम्ही जर बोलत असताल ही बद्दल, शी बद्दल किंवा वाक्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव असेल आणि त्याच्याने सुरुवात होत असेल तर तुम्ही वॉन्ट्स टू यूज करायचं असतं. आणि हा असतो प्रेझेंटसाठी बरं का. ठीक आहे. आत्ता एखादी गोष्ट करायची आहे, आत्ता किंवा येत्या काळामध्ये. समजते. तर स्ट्रक्चर क्लिअर झालं तुमचं. फाईन. तर बघा आय यू वी दे यांच्यासाठी वॉन्ट टू, ही शी व एकच व्यक्ती त्यांच्यासाठी वॉन्ट्स टू. ठीक आहे. तर वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन लिहा किंवा ऍक्शन सांगा. जी ऍक्शन तुम्हाला करायची आहे ती ऍक्शन आणि शेवटी त्या ऍक्शन बद्दल डिटेल्स. जसं की इथे शिकायचं आहे पण काय शिकायचं आहे तर इंग्लिश शिकायचं आहे. तर इथे इंग्लिश जे इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. बघा या स्ट्रक्चरमध्ये व वरच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. फक्त वॉन्ट किंवा फक्त वॉन्ट्स त्यासाठी आपण काय करायचो तर ज्याच्याबद्दल बोलायचंय तो व्यक्ती सुरुवातीला, त्याच्यानंतर वॉन्ट किंवा वॉन्ट्स यूज करतो फक्त आपण. ठीक आहे. आय यू वी दे असेल तर फक्त वॉन्ट, ही शी किंवा एकच व्यक्ती असेल तर मग फक्त वॉन्ट्स. का कारण इथे ऍक्शन नाही. आणि त्याच्यानंतर जी वस्तू हवी आहे तुम्हाला त्या वस्तूंचं इथे डिटेल्स आहे ते मेन्शन करा.
फाईन. आणि इथे काय आहे तर व्यक्ती, देन वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू, देन ऍक्शन, जे ऍक्शन करायची इच्छा आहे ती ऍक्शन, व शेवटी त्याचं एक्स्ट्रा डिटेल्स. फाईन. आणि हा प्रेझेंट असतो. तर आता आपण पुढचं वाक्य बघूयात. शी वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस. शी वॉन्ट्स टू स्टार्ट अ बिझनेस याचा अर्थ आहे की तिला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तिला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. इथे लक्षात ठेवा, व्यक्तीची इच्छाशक्ती असते. जसं की आय वॉन्ट मोबाईल, म्हणजे त्याला इच्छा आहे मोबाईल घेण्याची. ठीक आहे, त्याला मोबाईल हवा आहे, त्याची इच्छाशक्ती आहे. देन इथे पण काय, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला इंग्लिश शिकायचं आहे, म्हणजे इथे इच्छाशक्ती आहे. लक्षात ठेवा, त्या व्यक्तीची मनापासून इच्छा आहे. त्या व्यक्तीला कोणी जोर जबरदस्ती केलेली नाहीये. ठीक आहे, किंवा कोणी प्रेशर टाकलेलं नाहीये त्या व्यक्तीवरती. तिथे त्या प्रत्येक व्यक्तीची काय असणार आहे, मनाची इच्छा असणार आहे, गरज नसली तरी सुद्धा. समजतंय? पुढे, वी वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड. वी वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड याचा अर्थ आहे की आम्हाला बाहेर विदेशामध्ये ट्रॅव्हल करायचं आहे किंवा ट्रॅव्हल करायची इच्छा आहे. ठीक आहे. पुढे, ही वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. ही वॉन्ट्स टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश याचा अर्थ आहे की त्याला त्याची इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे. अगेन इथे त्याची इच्छा आहे ती, त्याला कोणी जोर जबरदस्ती केलेली नाहीये, किंवा असं पण नाही की खूपच नितांत आवश्यकता आहे, खूपच नितांत गरज आहे. इथे त्याची इच्छा आहे मनापासून. समजते? पुढे, दे वॉन्ट टू बाय अ न्यू मोबाईल. दे वॉन्ट टू बाय अ न्यू मोबाईल याचा अर्थ आहे की त्यांना नवीन मोबाईल विकत घ्यायचा आहे. म्हणजेच त्यांची इच्छा आहे नवीन मोबाईल विकत घेण्याची. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश याचा अर्थ आहे की मला इंग्लिश बोलायचं आहे, म्हणजेच माझी इच्छा आहे इंग्लिश बोलण्याची. फाईन. तर आतापर्यंत आपण काय काय कव्हर केलं? वॉन्ट, ठीक आहे, फक्त वॉन्ट, फक्त वॉन्ट्स, आणि देन वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू कव्हर केलंय. आता बघा पुढचं सेंटेन्स जे आहे ना त्याच्यामध्ये वॉन्टेड टू आहे. काय आहे तर वॉन्टेड टू आहे. तर वाक्य बघूया आणि मग स्ट्रक्चर समजून घेऊयात आपण. आय वॉन्टेड टू लर्न इंग्लिश. आय वॉन्टेड टू लर्न इंग्लिश याचा अर्थ आहे की मला इंग्लिश शिकायचं होतं. मला इंग्लिश शिकायचं होतं. आता इथे वाक्यामध्ये बघा वॉन्टेड यूज झालाय. वॉन्टेड हा पास्ट असतो, लक्षात ठेवा. आणि वॉन्टेड सोबत आपण टू का लावलाय? कारण की ऍक्शन आहे वाक्यामध्ये. ठीक आहे. बघा ज्या वेळेस तुम्हाला पास्टमध्ये काहीतरी करायचं होतं सांगायचंय आणि वाक्यामध्ये ऍक्शन पण आहे, त्यावेळेस तुम्ही त्या वॉन्टेड सोबत टू लावणार आहात. हा नियम आहे. ठीक आहे. हा काय आहे तर हा रूलच आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर बघा अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी तुम्ही स्ट्रक्चर काय यूज करणार आहे तर व्यक्तीचा उल्लेख करा सुरुवातीला, त्याच्यानंतर वॉन्टेड टू कंपल्सरी, कारण की तुमची ऍक्शन असणार आहे वाक्यामध्ये, दॅट्स वाय. देन पुढे ऍक्शनचं उल्लेख करा, जे ऍक्शन तुम्हाला करायची होती ती ऍक्शन, आणि शेवटी त्या ऍक्शन बद्दल थोड्याशा एक्स्ट्रा डिटेल्स. जसं की इथे शिकायचं होतं, पण काय शिकायचं होतं तर इंग्लिश शिकायचं होतं, दॅट्स वाय इंग्लिश तिथे आपण जे ते मेन्शन केलं आहे. फाईन. तर इथे रूल सुद्धा लिहिलाय बघा. काय रूल लिहिलाय तर वॉन्टेड टू तेव्हा वापरतो आपण जेव्हा वाक्यात ऍक्शन असते आणि आपल्याला असं सांगायचं असतं की काहीतरी करायचं होतं. काय सांगायचं होतं तर काहीतरी करायचं होतं, म्हणजे आपण ऍक्शन बद्दल बोलत असतो. सो अशा केसेसमध्ये आपण वॉन्टेड टू यूज करत असतो. आणि वॉन्टेड टू जो आहे तो आपण ऑलमोस्ट सगळ्यांनाच यूज करतो कॉमनली. ठीक आहे. आय, यू, वी, दे, ही, शी व वाक्यामध्ये जरी एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ह्या सर्वांनाच आपण वॉन्टेड टू हा कॉमनली यूज करत असतो. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, शी वॉन्टेड टू स्टार्ट अ बिझनेस. शी वॉन्टेड टू स्टार्ट अ बिझनेस याचा अर्थ आहे की तिला बिझनेस स्टार्ट करायचा होता. ठीक आहे. लक्षात ठेवा अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये इच्छा असते व्यक्तीची पास्टमध्ये एखादी गोष्ट करण्याची. ठीक आहे. पास्टमध्ये एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट करण्याची इच्छा होती, हे ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस वॉन्टेड टू यूज करा.
सिंपल आहे. पुढे वी वॉन्टेड टू ट्रॅव्हल अब्रॉड. वी वॉन्टेड टू ट्रॅव्हल अब्रॉड याचा अर्थ आहे की आम्हाला विदेशामध्ये ट्रॅव्हल करायचं होतं, आम्हाला विदेशामध्ये भ्रमण करायचं होतं. अगेन इच्छाशक्ती कधीची, तर पास्ट मधली, आताची नाही, पास्ट मधली. फाईन. पुढे ही वॉन्टेड टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. ही वॉन्टेड टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश याचा अर्थ आहे की त्याला त्याची इंग्लिश इम्प्रूव्ह करायची होती. ठीक आहे. अगेन हा पास्ट आहे. पास्ट मधल्या इच्छाशक्तीबद्दल सांगितलं जातंय, प्रेझेंट मधल्या नाही. ठीक आहे. पुढचं वाक्य आपलं, दे वॉन्टेड टू बाय अ न्यू हाऊस. दे वॉन्टेड टू बाय अ न्यू हाऊस याचा अर्थ आहे की त्यांना नवीन घर विकत घ्यायचं होतं. त्यांना नवीन घर विकत घ्यायचं होतं. अगेन त्यांची इच्छाशक्ती, पण कधीची, तर पास्ट मधली, भूतकाळामधली. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, आय वॉन्टेड टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. आय वॉन्टेड टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली याचा अर्थ आहे की मला एकदम आत्मविश्वासपूर्वक, मला एकदम कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलायचं होतं. परत एकदा हा पास्ट आहे, ही पास्ट मधली, भूतकाळामधली त्या लोकांची इच्छा आहे. ठीक आहे. मला जे येते पास्टमध्ये इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलायची इच्छा होती. ठीक आहे. तो जो कोणी व्यक्ती असेल त्याची ती इच्छा होती, कधीची, तर पास्ट मधली. ओके. सो बघा आतापर्यंत आपण काय काय कव्हर केलं, तर आतापर्यंत आपण वॉन्ट कव्हर केला, वॉन्ट्स कव्हर केला, त्याच्यानंतर आपण वॉन्ट टू कव्हर केलं, वॉन्ट्स टू कव्हर केलं. देन आता आपण काय कव्हर केलं, तर वॉन्टेड टू कव्हर केलं. ठीक आहे. मी तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर्स सुद्धा सांगितले काय आहेत ते. तर एक बेसिक गोष्ट सांगतो, फक्त वॉन्ट असेल जसं की आय वॉन्ट मोबाईल, आय वॉन्ट कार. ओके. देन आय वॉन्ट चेअर, आय वॉन्ट पिझ्झा. इथं बघा ना वस्तूंची नावं आहेत, इथं कुठलं ॲक्शन नाही. याचा अर्थ काय असतो, तर मला ती वस्तू हवी आहे, मला त्या वस्तूची इच्छा आहे. ठीक आहे. मला ती वस्तू पाहिजे आहे, मला ती वस्तू जे आहे ती हवी आहे, म्हणजे त्या व्यक्तीला ती वस्तू घेण्याची इच्छा असते. समजलं. तर आत्तापर्यंत बघा आपण वॉन्ट, वॉन्ट्स, वॉन्टेड, देन वॉन्ट टू, वॉन्ट्स टू, वॉन्टेड टू कव्हर केलं. सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, फक्त वॉन्ट असेल किंवा फक्त वॉन्ट्स असेल, जसं की आय वॉन्ट अ मोबाईल, ही वॉन्ट्स अ मोबाईल. आय वॉन्ट वॉटर, ही वॉन्ट्स वॉटर. इथे बघा काहीतरी वस्तू मागत आहे व्यक्ती, म्हणजे काय, तर मला ती वस्तू हवी आहे, मला मोबाईल हवा आहे. ठीक आहे. मला पाणी हवं आहे, काहीतरी हवं आहे, वॉन्ट किंवा वॉन्ट्स यूज करा. आणि काहीतरी हवं होतं, काहीतरी वस्तू हवी होती, फक्त वॉन्टेड यूज करा. जसं की आय वॉन्टेड मोबाईल, मला मोबाईल हवा होता. ही वॉन्टेड वॉटर, त्याला पाणी हवं होतं. आणि वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू कुठे यूज करणार, ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी करायचं आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला इंग्लिश शिकायचं आहे. ही वॉन्ट्स टू प्ले क्रिकेट, त्याला क्रिकेट खेळायचं आहे, म्हणजे काहीतरी करायची इच्छा आहे. तिथे वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू. वॉन्टेड टू काय आहे, काहीतरी करायचं होतं, काहीतरी करायची इच्छा होती. जसं की आय वॉन्टेड टू लर्न AI, मला AI शिकायची इच्छा होती, मला AI शिकायचं होतं पास्टमध्ये. किंवा ही वॉन्टेड टू बिकम ॲन इंजिनियर, त्याला इंजिनियर बनायचं होतं. तर काहीतरी करायचं होतं, वॉन्टेड टू. फाईन. क्लिअर आहे. आता आपण पुढे जाऊयात. पहिलं वाक्य बघा. आता हे निगेटिव्ह सगळी वाक्य असणार आहेत बरं का. ठीक आहे. हे सगळ्याच्या सगळ्या सेंटेन्सेस निगेटिव्ह असणार आहेत, नकारार्थी. तर त्यातलं पहिलं वाक्य, आय डोंट वॉन्ट कॉफी. आय डोंट वॉन्ट कॉफी याचा अर्थ आहे की मला कॉफी नको आहे. ठीक आहे. मला कॉफी नको आहे. पुढचं वाक्य, शी डझंट वॉन्ट अ न्यू फोन. शी डझंट वॉन्ट अ न्यू फोन याचा अर्थ आहे की तिला नवीन फोन नको आहे. लक्षात ठेवा, डोंट वॉन्ट किंवा डझंट वॉन्ट हा कुठे यूज करायचा आहे, तर एखादी वस्तू नको आहे, मला इच्छा नाहीये त्या वस्तूची. ठीक आहे. एखादी वस्तू मला नको आहे किंवा एखाद्या व्यक्तीला ती वस्तू किंवा ती गोष्ट नको आहे, तिथे आपण डोंट वॉन्ट आणि डझंट वॉन्ट यूज करणार आहे. ओके. डोंट वॉन्ट
अँड डझंट वॉन्ट. फाईन. आता याचं सेंटेन्स स्ट्रक्चर काय असणार आहे, तर तुम्हाला सगळ्यात आधी व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे की ज्याला ती गोष्ट नको आहे त्या व्यक्तीचा उल्लेख. देन पुढे डोंट किंवा डझंट यूज करा. आता याच्यासाठी रूल आहे. काय रूल आहे, तर बघा, तुमचं जर वाक्य आय, यू, वी किंवा दे यांच्याबद्दल सांगणारं असेल तर तेथे डोंट यूज करावं लागणार आहे आणि डोंटच्या पुढे मग वॉन्ट यूज करा. डोंट वॉन्ट टू. आणि तुमचं जर वाक्य असं असेल की ज्याच्यामध्ये ही आहे, शी आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आहे, एकच व्यक्तीपणा, तर त्या केसमध्ये मग तुम्ही डझंट यूज करणार आहात. म्हणजेच हे होऊन जाईल डझंट वॉन्ट टू. ठीक आहे, अर्थ सेमच राहणार आहे, एवढंच की इथे डोंट यूज करावा लागतो व यांच्यासाठी डझंट यूज करावा लागतो आणि त्याच्या पुढे वॉन्ट टू कॉमन. ठीक आहे. सो व्यक्तीचा उल्लेख करा, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर वॉन्ट यूज करायचं आहे. ठीक आहे, काय यूज करायचं आहे तुम्हाला? वॉन्ट यूज करायचं आहे. टायमिंग लिहून ठेवा. तर बघा, अशी वाक्य बनवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, तर सुरुवातीला व्यक्तीचा उल्लेख करा. व्यक्ती यूज करून झाल्याच्या नंतर डोंट यूज करा किंवा डझंट यूज करा. याच्यासाठी एक रूल आहे. रूल काय आहे, तर समजा तुम्ही जर आय बद्दल बोलताय, यू बद्दल बोलताय, वी बद्दल बोलताय किंवा दे बद्दल बोलताय, तर तेथे मग डोंट यूज करा. ठीक आहे, म्हणजेच डोंट वॉन्ट होईल तो. आणि सपोज जर तुम्ही ही बद्दल, शी बद्दल किंवा एकाच व्यक्तीबद्दल बोलत असताल, एखाद्याचं नाव घेताय तुम्ही, तर त्या केसमध्ये मग डझंट यूज करायचं आहे आणि त्याच्यापुढे वॉन्ट लागेल. म्हणजे काय होईल, तर डझंट वॉन्ट होऊन जाईल. ठीक आहे. सो यांच्यासाठी डोंट वॉन्ट व यांच्यासाठी डझंट वॉन्ट यूज करायचं आहे. फाईन. आता पुढे बघा, व्यक्तीचा उल्लेख, देन डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर वॉन्ट यूज करा. दोन्ही ठिकाणी कॉमनली वॉन्ट यूज करतो आपण. व शेवटी जी गोष्ट किंवा जी वस्तू नको आहे त्या वस्तूचा किंवा त्या गोष्टीचा उल्लेख करा तेथे. ओके, जसं की इथे कॉफीचं इथे नको आहे. ठीक आहे, कॉफी नको आहे, दॅट्स वाय इथे आपण कॉफी यूज केलं. इथे नवीन फोन नको आहे, दॅट्स वाय आपण नवीन फोनचं इथे यूज केला आहे. फाईन. पुढे जाऊयात आपण. वी डोंट वॉन्ट युअर हेल्प. वी डोंट वॉन्ट युअर हेल्प याचा अर्थ आहे की आम्हाला तुझी हेल्प नको आहे. आम्हाला तुझी हेल्प नको आहे. पुढचं, आय डिडंट वॉन्ट कॉफी. आय डिडंट वॉन्ट कॉफी याचा अर्थ आहे मला कॉफी नको होती. मला कॉफी नको होती. आता बघा, सपोज असं झालं की तुम्ही बसलेला आहात केबिनमध्ये आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कॉफी आणून दिली तिथल्या स्टाफने आणि तुम्हाला तर कॉफी नकोच होती. मग तुम्ही काय म्हणणार? मला कॉफी नको होती. ओके, मला कॉफी नको होती. आता अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, तर व्यक्ती यूज करा. ठीक आहे, ज्याला एखादी गोष्ट नको होती तो व्यक्ती. त्याच्यानंतर डिडंट यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे? डिडंट यूज करायचं आहे. बघा, लक्षात ठेवा, इथं लिहिलंय मी असंही, तर सगळे सब्जेक्ट्स जसं की आय, यू, वी, दे किंवा ही, शी व एखाद्या व्यक्तीचं नाव, अशा सगळ्याच प्रकारच्या व्यक्तींसाठी आपण डिडंट यूज करतो कॉमनली. डिडंट आणि त्याच्यासोबत वॉन्ट. ठीक आहे, डिडंट व त्यासोबत वॉन्ट. आता हा असतो पास्ट. ठीक आहे, काय असतो? हा पास्ट असतो, हे लक्षात ठेवा. सो डिडंट आणि वॉन्ट आपण यूज करणार आहे. व्यक्तीचा उल्लेख, त्याच्यानंतर डिडंट, त्याच्यानंतर वॉन्ट व शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. ठीक आहे, शेवटी आपल्याला वस्तू किंवा ती गोष्ट यूज करायची आहे की जी गोष्ट किंवा जी वस्तू नको होती. ठीक आहे, जी वस्तू किंवा जी गोष्ट त्या व्यक्तीला नको होती अशी गोष्ट. फाईन. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी, एक रूल सांगतो महत्वाचा. बघा, लक्षात ठेवा, ज्या वेळेस वाक्यामध्ये डीड येणार आहे, बघा, ज्या वेळेस वाक्यामध्ये डीड येणार त्या वेळेस आपण फक्त वॉन्ट यूज करणार आहे. बघा, हा पास्ट आहे खरं तर. ठीक आहे, हा पास्ट आहे. आपण वरती काय पाहिलं? पास्ट साठी वॉन्टेड यूज करतात, बरोबर. पास्ट साठी आपण वॉन्टेड यूज करत असतो. पण समजा वाक्यात जर डीड असेल ना, तर आपण वॉन्टेड यूज करत नाही. मग आपण काय करतो? वॉन्टच फक्त यूज करतो. ठीक आहे. आणि वरती अजून एक महत्वाची गोष्ट ऑब्झर्व करण्यासाठी, काय, तर ही, शी वगैरे असेल तर आपण काय यूज करायचो? वॉन्ट्स यूज करायचो, बरोबर ना. पण इथे बघा, शी आहे
तरी पण आपण काय यूज केलं, वॉन्टच यूज केलं फक्त. का? कारण की जसा डीडचा रूल आहे तसाच डजचा सुद्धा रूल आहे. डजचा रूल काय आहे, तर वाक्यामध्ये समजा डज आला ना तर आपण वॉन्टच लिहित असतो, त्याला आपण एस लावत नाही एक्स्ट्रा. ठीक आहे, डज जर आला वाक्यामध्ये तर आपण काय लावत असतो, एस जो आहे तो एक्स्ट्रा लावत नसतो आपण. ठीक आहे, आपण एस लावायचा नसतो एक्स्ट्रा, हे लक्षात ठेवा तुम्ही. का? बिकॉज वाक्यामध्ये डज हा ऑलरेडी आहे. फाईन. आता आपण पुढे जाऊयात. शी डिडंट वॉन्ट अ न्यू फोन. शी डिडंट वॉन्ट अ न्यू फोन याचा अर्थ आहे की तिला नवीन फोन नको होता. तिला नवीन फोन नको होता. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स. We didn't want your help. We didn't want your help याचा अर्थ आहे की आम्हाला तुझी मदत नको होती. आम्हाला तुझी मदत नको होती. फाइन. I don't want to go outside. I don't want to go outside याचा अर्थ आहे की मला बाहेर जाण्याची इच्छा नाहीये. ओके. आता इथे बघा वाक्याचं स्ट्रक्चर बदललेलं आहे. हे नवीन कंडिशन किंवा नवीन स्ट्रक्चरचं सेंटेन्स आहे. आतापर्यंत आपण जी वाक्य पाहिली, ठीक आहे, या सेंटेन्स पर्यंत वी डिडंट वॉन्ट युअर हेल्प पर्यंत ही जी वाक्य होती, या वाक्यांमध्ये काय होतं, तर एखादी गोष्ट मला नको आहे किंवा एखादी गोष्ट मला नको होती. ठीक आहे, एखादी वस्तू किंवा गोष्ट नको आहे किंवा एखादी गोष्ट किंवा वस्तू जे ते नको होती. आणि या वाक्यांमध्ये ऍक्शन मेन्शन नव्हती बघा, आणि वॉन्ट सोबत आपण टू पण नव्हतो यूज करत. ऍक्शन पण नव्हती आणि वॉन्ट सोबत आपण टू पण यूज करत नव्हतो. पण या वाक्यामध्ये बघा वॉन्ट सोबत टू आहे आणि इथे ऍक्शन सुद्धा आहे. ठीक आहे. तर आता हे वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे बघा. डोंट वॉन्ट टू किंवा डझंट वॉन्ट टू. आता ह्या वरच्या वाक्यामध्ये काय आहे, डोंट वॉन्ट टू आहे आणि त्याच्या खालीच एक वाक्य आहे तिथे डझंट वॉन्ट टू आहे. सो हे डोंट वॉन्ट टू किंवा डझंट वॉन्ट टू आपण यूज करतो अशा ठिकाणी की ज्यावेळेस आपल्याला सांगायचंय की एखादी गोष्ट मला करायची नाहीये, मला इच्छा नाहीये ती गोष्ट करण्याची. ठीक आहे, एखादी गोष्ट मला करायची नाहीये, मला ती गोष्ट करायची इच्छाच नाहीये. ठीक आहे, सो इच्छा नाहीये एखादी गोष्ट करण्याची हे सांगण्यासाठी आपण डोंट वॉन्ट टू किंवा डझंट वॉन्ट टू यूज करत असतो. ठीक आहे, का? कारण की बघा वॉन्ट सोबत त्यावेळेस टू यूज होतो ज्यावेळेस वाक्यात ऍक्शन असते. फाईन. वॉन्ट सोबत टू त्याच वेळेस यूज होतो ज्या वेळेस त्या वाक्यामध्ये ऍक्शन असते. ओके. सो आता या वाक्यांमध्ये ऍक्शन असणार आहे, दॅट्स वाय आपण वॉन्ट सोबत काय यूज करणार आहे, तर आपण टू यूज करणार आहे. ओके. सो सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे मग, तर व्यक्तीचा उल्लेख करा. व्यक्तीचा उल्लेख करून झाल्याच्या नंतर काय करा, डोंट किंवा डझंट यूज करा. फाईन. व्यक्तीचा उल्लेख करून झाल्याच्या नंतर डोंट किंवा डझंट यूज करा. त्याच्यानंतर वॉन्ट टू यूज करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, डोंट आणि डझंटच्या नंतर वॉन्ट टू यूज करायचा आहे. देन ऍक्शन यूज करा व शेवटी त्या ऍक्शनची डिटेल. फाईन. इथे लिहून ठेवलंय बघा मी. समजा जर आय असेल, यू असेल, वी असेल व दे असेल तर यांना आपण यूज करतो डोंट वॉन्ट टू. काय यूज करतो आपण, डोंट वॉन्ट टू. आणि समजा ही असेल, शी असेल किंवा एकाच व्यक्तीचं नाव असेल वाक्यामध्ये तर आपण यूज करतो डझंट वॉन्ट टू. काय यूज करतो आपण, डझंट वॉन्ट टू. हा प्रेझेंट असतो किंवा येणाऱ्या काळातला असतो. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट मला किंवा एखाद्या व्यक्तीला करायची नाही, त्याला इच्छाच नाही ती गोष्ट करण्याची. फाईन. सो व्यक्तीचा उल्लेख, त्याच्यानंतर डोंट वॉन्ट टू किंवा डझंट वॉन्ट टू, देन ऍक्शन, जे ऍक्शन करण्याची इच्छा नाहीये ती ऍक्शन, व देन एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायच्या आहेत. फाईन. तर आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. शी डझंट वॉन्ट टू चेंज हर जॉब. शी डझंट वॉन्ट टू चेंज हर जॉब याचा अर्थ आहे की तिला तिचा जॉब करायचा, जॉब जो आहे तो चेंज करायचा नाहीये. ठीक आहे, तिला तिचा जॉब चेंज करायचा नाहीये, म्हणजेच तिला तिचा जॉब चेंज करण्याची इच्छा नाहीये. ठीक आहे, तिची इच्छाच नाहीये जॉब चेंज करायची. पुढचं वाक्य आपलं, वी डोंट वॉन्ट टू वेस्ट आवर टाइम. वी
डोंट वॉन्ट टू वेस्ट आवर टाइम. आता याचा अर्थ आहे की आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाहीये. आम्हाला आमचा वेळ वाया घालवायची इच्छाच नाहीये. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, he doesn't want to talk about the problem. He doesn't want to talk about the problem. याचा अर्थ आहे की त्याला प्रॉब्लेम बद्दल बोलायचं नाहीये. त्याला प्रॉब्लेम बद्दल बोलायची इच्छाच नाहीये. ठीक आहे. लक्षात ठेवा, डोंट वॉन्ट टू, डझंट वॉन्ट टू हे आपण प्रेझेंट साठी यूज करत असतो. आत्ताचा काळ किंवा येणाऱ्या काही गोष्टी त्याच्यासाठी. फाईन. पुढचं वाक्य, they don't want to sell their house. they don't want to sell their house. याचा अर्थ आहे की त्यांना त्यांचं घर विकायचं नाहीये. त्यांना त्यांचं घर विकायची इच्छा नाहीये. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, I don't want to make the same mistake again. I don't want to make the same mistake again. याचा अर्थ आहे की मला सेम चूक परत करायची नाहीये. ठीक आहे. मला सेम चूक परत करायची इच्छा नाहीये. ठीक आहे. आता पुढचं वाक्य. आता हे वाक्य बघा थोडंसं वेगळं आहे. काय वेगळं आहे बघा. I didn't want to go outside. I didn't want to go outside. याचा अर्थ आहे की मला बाहेर जाण्याची इच्छा नव्हती. मला बाहेर जाण्याची इच्छा नव्हती. आता हे वाक्य पास्ट बद्दल आहे, लक्षात घ्या. कुठलं वाक्य आहे तर पास्टचं वाक्य आहे. म्हणजे इथे आपण एखादी ऍक्शन करायची इच्छा नव्हती हे सांगतो या वाक्यामधून. ठीक आहे. एखादी ऍक्शन करायची एखाद्या व्यक्तीला इच्छा नव्हती. सो अशा प्रकारचं वाक्य बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपल्याला यूज करावं लागेल व्यक्ती. ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे तो व्यक्ती सुरुवातीला. त्याच्यानंतर डिडंट यूज करायचं आहे आपल्याला. डिडंट यूज करून झाल्याच्या नंतर वॉन्ट टू यूज करा. म्हणजे काय होईल, डिडंट वॉन्ट टू होईल हे. ठीक आहे. डिडंट वॉन्ट टू. देन ऍक्शन बद्दल मेन्शन करा. ऍक्शन मेन्शन करायची आहे. जी ऍक्शन तुम्हाला करायची नव्हती किंवा जी ऍक्शन तुम्हाला करायची इच्छा नव्हती ती ऍक्शन, व देन त्या ऍक्शन बद्दल थोडीशी एक्स्ट्रा डिटेल. फाईन. इथे लिहिलंय बघा, आय यू वी दे ही शी व एक व्यक्तीचं नाव असेल म्हणजे सगळ्याच व्यक्तींना, कोणीही व्यक्ती असू, आपण सरसकट यूज करणार आहे डिडंट. म्हणजेच काय तर डिडंट वॉन्ट टू, आणि हा असतो पास्ट साठी. फाईन. जसं मी सांगितलं तुम्हाला काय तर कोणीही व्यक्ती असू, डिडंट वॉन्ट टू यूज करा, देन ऍक्शन, व शेवटी त्याची एक्स्ट्रा डिटेल. जसं इथं बाहेर जायची इच्छा नव्हती. ठीक आहे. जायची इच्छा नव्हती. कुठेही जायची इच्छा नव्हती तर आउटसाइड म्हणजेच बाहेर. फाईन. पुढचं वाक्य, शी डिडंट वॉन्ट टू चेंज हर जॉब. शी डिडंट वॉन्ट टू चेंज हर जॉब. याचा अर्थ आहे की तिला तिचा जॉब चेंज करायची इच्छा नव्हती. ठीक आहे. तिला तिचा जॉब जो आहे तो चेंज करायचा नव्हता. म्हणजे तिची तशी इच्छाशक्तीच नव्हती. फाईन. पुढे, we didn't want to waste our time. We didn't want to waste our time. याचा अर्थ आहे की आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नव्हता. ठीक आहे. तर सपोज असं झालं की एखादा व्यक्ती आला, म्हणजे तुमच्या फ्रेंड्सपैकी एक व्यक्ती आहे जो एक 2-4 लोकांना भेटायला गेला, पण त्या 2-4 लोकांनी टाळलंच त्याला भेटायचं. मग तुम्ही नंतर विचारलं की काय झालं, का तुम्ही त्या व्यक्तीला जे ते भेटला नाही. मग ती लोक म्हणले की तो व्यक्ती नुसता टाइमपास करत राहतो आणि आम्हाला काय आमचा वेळ वाया घालवायचा नव्हता. आमची मुळीच इच्छा नव्हती की आमचा वेळ जो आहे तो वाया जावा. त्यासाठी आम्हाला आमचा वेळ घालवायचा नव्हता म्हणून आम्ही त्याला जे ते टाळलं, त्याला भेटण्याचे ते आम्ही टाळलं. ओके. पुढे, ही डिडंट वॉन्ट टू टॉक अबाउट हर प्रॉब्लेम. ही डिडंट वॉन्ट टू टॉक अबाउट हर प्रॉब्लेम. याचा अर्थ आहे की त्याला त्याच्या प्रॉब्लेम बद्दल बोलायचं नव्हतं किंवा त्याला त्याच्या प्रॉब्लेम बद्दल बोलायची इच्छा नव्हती. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, दे डिडंट वॉन्ट टू सेल देअर हाऊस. दे डिडंट वॉन्ट टू सेल देअर हाऊस. याचा अर्थ आहे की त्यांना त्यांचं घर विकायचं नव्हतं. त्यांना त्यांचं घर विकायची इच्छा नव्हती. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, I didn't want to make the same mistake again. I didn't want to make the same mistake
अगेन याचा अर्थ आहे की मला सेम चूक, मला सेम मिस्टेक परत करायची नव्हती. ठीक आहे, मला इच्छा नव्हती सेम चूक परत रिपीट करण्याची. ओके, सो इथे आपण बघा निगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा कव्हर केलेले आहेत. एकदा तुम्हाला रिवाइज करून सांगतो बघा. फक्त डोंट वॉन्ट किंवा फक्त डझंट वॉन्ट कधी यूज करायचा असतो? ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट नको असते त्यावेळेस. जसं की तुम्हाला सांगायचं आहे की मला किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नको आहे, त्यावेळेस डोंट वॉन्ट किंवा डझंट वॉन्ट. आणि जो फक्त डिडंट वॉन्ट आहे त्याच्यामध्ये टू नसतो आणि ऍक्शन नसते, तिथे काय त्याचा अर्थ काय? डिडंट वॉन्टचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू नको होती, तो पास्ट असतो. ठीक आहे, देन आपण पाहिलं काय डोंट वॉन्ट टू आणि डझंट वॉन्ट टू हा प्रेझेंटचा असतो. याचा काय अर्थ? तर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची इच्छा नाहीये प्रेझेंटमध्ये. ठीक आहे, देन आपण पाहिलं काय आता लेटेस्टमध्ये? तर डिडंट वॉन्ट टू पाहिला. ठीक आहे, याच्यामध्ये ऍक्शन असते, वॉन्ट टू मध्ये ऍक्शन असणार आहे, लक्षात घ्या. सो डिडंट वॉन्ट टू म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची इच्छा नव्हती पास्ट मध्ये. फाईन. तर आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन्स पाहण्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा. आपण आता या सेंटेन्सेस मध्ये काही ठिकाणी अ यूज केलेला आहे, काही ठिकाणी आपण द यूज केलेलं आहे. म्हणजे ईच व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्सेस मध्ये अ, ॲन किंवा कधी कधी द यूज केलेलं आहे, बरोबर ना? सो जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन असेल की अ कुठे यूज करायचं, ॲन कुठे यूज करायचं व द कुठे यूज करायचं, तर तुम्हाला जर यात कन्फ्युजन असेल तर या 30 डेजच्या स्पोकन इंग्लिश कोर्सच्या सिरीजमध्ये आपण एक डे असा आहे की ज्याच्यामध्ये आर्टिकल्सवरती व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, आपलं ते संपूर्ण जवळपास 1 तासाचं आर्टिकल्सवरती स्पेशल लेसन आहे. सो आपली जी प्लेलिस्ट आहे आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्सची, तर त्या प्लेलिस्टमध्ये आर्टिकल्सवरती व्हिडिओ आहे. ठीक आहे, लिंक जे येते कमेंटमध्ये आहे. सो त्या लिंकवरती क्लिक करा व तो आर्टिकल्सचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू शकताय. फाईन. तसेच बघा, तुम्ही जर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बिकॉज आपलं जे MPSCचं सिरीज आपण सुरू करणार होतो, MPSC इंग्लिश पेपरची सिरीज, सो ती सिरीज आहे ती आपण स्टार्ट केलेली आहे. आणि लवकरच म्हणजे एका वीकमध्येच, एका आठवड्यामध्येच आपण काय करणार आहे तर इंटरव्ह्यू स्किल्सची सुद्धा सिरीज सुरू करणार आहे. सो अपकमिंग डेजमध्ये खूप जास्त क्रुशियल, खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या आपण तुमच्यासाठी लॉन्च करणार आहोत आपल्या याच सेम यूट्यूब चॅनलला, इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीवरती. सो तुम्ही अजून सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करून नसेल ठेवले तर आपल्या चॅनल जे सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन जे ते आवर्जून ऑन करा, बिकॉज तुम्हाला लगेच जे ते नोटिफिकेशन जातील जसे आपले व्हिडिओज अपलोड होतील तसे. ओके, आणि हा जो कोर्स आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि ही जी इन्स्ट्रक्शन आहे की आपण आता अपकमिंग डेजमध्ये MPSC वरती बनवत आहे कोर्स, आणि आपण इंटरव्ह्यू स्किल्सवरती सुद्धा एक फुल डेडिकेटेड कोर्स जो तो बनवत आहे. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. तुमचे जेवढे पण फ्रेंड्स आहेत ज्यांना इंग्लिश शिकायची इच्छा आहे, अशा सर्व लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपली ही जी प्लेलिस्ट आहे किंवा हा जो आपला लेसन आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांनाच या कोर्सचा लाभ घेता येईल. ओके, फाईन. सो आपण आता पुढे जाऊयात, क्वेश्चन्स बघूयात. डू यू वॉन्ट सम वॉटर? डू यू वॉन्ट सम वॉटर याचा अर्थ आहे की तुला थोडंसं पाणी हवं आहे का, तुला काही पाणी हवं आहे का. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, डज शी वॉन्ट अ न्यू फोन? डज शी वॉन्ट अ न्यू फोन याचा अर्थ आहे की तिला नवीन फोन हवा आहे का, तिला नवीन मोबाईल हवा आहे का. ओके, आता बघा हे 2 सेंटेन्सेस पाहिले आपण. एका सेंटेन्स मध्ये डू होतं, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये डज आहे. तर बघा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला काही हवं आहे का हे विचारायचं असतं, ठीक आहे, कुठल्या तरी व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ज्या ज्या वेळेस विचारायचं आहे की काही हवं आहे का, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात तर डू किंवा डजने त्या प्रश्नाची सुरुवात करणार आहात. फाईन. सो आपण आता अशा प्रकारच्या प्रश्नांचं स्ट्रक्चर काय असणार आहे हे बघूयात. तर अशा प्रकारचे प्रश्न बनवण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी आहे का, तुला हे हवं आहे का, तिला ती गोष्ट हवी आहे का, अशा प्रकारचे क्वेश्चन्स बनवण्यासाठी आपण एकतर सुरुवात करणार आहोत डूने किंवा डजने. ओके, लक्षात ठेवा, एकतर सुरुवात होणार आहे डूने
किंवा डजने. देन डू किंवा डज यूज करून झाल्याच्या नंतर व्यक्तीचा उल्लेख करा. ठीक आहे, व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे. आता हे जे डू आहे किंवा डज आहे हे खरं तर डिपेंड करतं व्यक्तीवरतीच, की डू यूज करायचं की डज यूज करायचं. फाईन. आता बघा, सपोज तुमचे जर व्यक्ती असतील, म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तो व्यक्ती जर असेल आय, यू, वी, दे, हे जर व्यक्ती असतील, सो त्या केसमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाची सुरुवात करायची आहे डू ने. ओके. आणि सपोज तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ती व्यक्ती जर असेल ही, शी किंवा फक्त एका व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीमध्ये, त्या वाक्यामध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, डजने सुरुवात करायची आहे. कशाने सुरुवात करायची आहे, डजने सुरुवात करायची आहे. ठीक आहे. बघा, परत एकदा सांगतोय, ही, शी किंवा एकाच व्यक्तीचं नाव असेल तर त्यावेळेस तुम्हाला डजने सुरुवात करायची आहे वाक्याची. फाईन. सो बघा, आपला डू किंवा डज वाक्याच्या सुरुवातीला, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो व्यक्ती, देन वॉन्ट यूज करायचं आहे कॉमनली. डूचं जरी वाक्य असेल तरी वॉन्ट यूज करायचं आहे, डजचं जरी वाक्य असेल तरी सुद्धा वॉन्टच यूज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी वस्तू हवी आहे का किंवा जी वस्तू पाहिजे आहे का हे विचारायचंय, ती वस्तू मेन्शन करा तुमच्या वाक्यामध्ये. जसं इथं पाण्याबद्दल बोललं जात होतं, दॅट्स वाय पाणी. फोनचं विचारत होता, दॅट्स वाय फोन यूज केला आहे. फाईन. पुढे, डू दे वॉन्ट आवर हेल्प, डू दे वॉन्ट आवर हेल्प, याचा अर्थ आहे की त्यांना आपली मदत हवी आहे का, त्यांना आपली हेल्प हवी आहे का. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, डिड यू वॉन्ट सम कॉफी, डिड यू वॉन्ट सम कॉफी, याचा अर्थ आहे की तुला थोडी कॉफी हवी होती का. ठीक आहे, तुला कॉफी हवी होती का. बघा, लक्षात ठेवा, डू आणि वॉन्ट किंवा डज आणि वॉन्ट हा प्रेझेंट असतो आणि डीड प्लस वॉन्ट हा पास्ट असतो. ठीक आहे. इथं या दोन सेंटेन्सेस मध्ये विचारलं जातंय काय, की एखादी गोष्ट हवी आहे का आता, आणि इथं काय विचारलं जातंय, तर एखादी गोष्ट हवी होती का तुला पूर्वी भूतकाळामध्ये. फाईन. सो असं वाक्य बनवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर कॉमनली सगळ्यांनाच, कोणीही असो तुमच्या वाक्यामध्ये, आय असू द्यात, यू, वी, दे, ही, शी किंवा कोणाचंही नाव असू द्यात, तुम्हाला सुरुवात करायची आहे डीडने. ठीक आहे. डीडने सुरुवात झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा उल्लेख करा की ज्या व्यक्तीला तुम्ही विचारता तो व्यक्ती. देन वॉन्ट यूज करायचं आहे इथे सुद्धा, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, जी वस्तू हवी होती ती वस्तू मेन्शन करा. जसं इथं कॉफी बद्दल विचारलं जात होतं, दॅट्स वाय कॉफी मेन्शन केली आहे. नेक्स्ट सेंटेन्स, डिड ही वॉन्ट न्यू लॅपटॉप, डिड ही वॉन्ट अ न्यू लॅपटॉप, याचा अर्थ आहे की त्याला नवीन लॅपटॉप हवा होता का, त्याला नवीन लॅपटॉप हवा होता का. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, डिड दे वॉन्ट युअर हेल्प, डिड दे वॉन्ट युअर हेल्प, याचा अर्थ आहे की त्यांना तुझी हेल्प हवी होती का, त्यांना तुझी मदत हवी होती का. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, डिड यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, डिड यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, याचा अर्थ आहे की तुला इंग्लिश शिकायचं होतं का. 43 सेंटेन्स लिहून ठेवा. 43. नेक्स्ट सेंटेन्स आपलं बघा, डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, याचा अर्थ आहे की तुला इंग्लिश शिकायचं आहे का, तुला इंग्लिश शिकायची इच्छा आहे का. आता हे वाक्य बघा वेगळं आहे. वेगळं का आहे, बिकॉज इथं ऍक्शन आली आणि इथं वॉन्ट सोबत टू पण आला. ठीक आहे. ज्या ज्यावेळेस वॉन्ट सोबत टू येईल त्यावेळेस आपण ऍक्शन यूज करणार आहे. ठीक आहे. म्हणजे नियम आहे की ऍक्शन यूज करायचे आहे तुम्हाला वाक्यात, तर मग तुम्हाला वॉन्ट सोबत टू हा लावावाच लागणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारचे वाक्य जिथे तुम्हाला विचारायचं एखाद्या व्यक्तीला की तुला ही गोष्ट करायची इच्छा आहे का, त्याला ती गोष्ट करायची इच्छा आहे का, तिला हे करायचंय का, त्यांना ते करायचंय का. ठीक आहे. एखादी ऍक्शन करण्याची इच्छा विचारायची असेल तर त्या केसमध्ये आपण स्ट्रक्चर काय यूज करणार आहे सेंटेन्सचं ते बघूया. सुरुवात तुम्हाला डू किंवा डजने करायची आहे. ठीक आहे. डू किंवा डज. आता हे अगेन व्यक्तीवरती डिपेंड करतं. सपोज जर तुम्ही बोलत असताल आय बद्दल, यू बद्दल,
वी बद्दल किंवा दे बद्दल, सो त्या केसमध्ये तुमची वाक्याची सुरुवात होणार आहे डू ने. आणि सपोज तुम्ही जर बोलत असताल ही बद्दल, शी बद्दल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव यूज करत असताल तुम्ही, तर तुमच्या वाक्याची सुरुवात होणार आहे डज ने. ओके, सो वाक्याची सुरुवात होईल आपली डू किंवा डज ने. त्याच्यानंतर तुम्ही व्यक्तीचा उल्लेख करा, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत असताल ती व्यक्ती. देन वॉन्ट टू कंपल्सरी यूज करायचं आहे दोन्ही केसेसमध्ये. डू ने असू द्या सुरुवात किंवा डज ने सुरुवात असू द्यात, दोन्ही वाक्यांमध्ये वॉन्ट, ठीक आहे, हा यूज करायचा आहे टू सोबत. ठीक आहे, म्हणजेच काय तर वॉन्ट टू दोन्हीकडेही आपण यूज करणार आहोत. मग वॉन्ट टू यूज करून झाल्याच्या नंतर ऍक्शन यूज करा, ज्या ऍक्शन बद्दल विचारायचे ते ऍक्शन व त्या ऍक्शन बद्दल एक्स्ट्रा डिटेल. फाईन. तर आता आपण नेक्स्ट वाक्य बघूयात. डज शी वॉन्ट टू स्टार्ट न्यू बिझनेस. डज शी वॉन्ट टू स्टार्ट न्यू बिझनेस याचा अर्थ आहे की तिला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे का, तिला नवीन बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा आहे का. थोडक्यात तिथं आपण इच्छा शक्ती विचारत असतो बरं का, ही इच्छा आहे का तुम्हाला ही गोष्ट करण्याची, इच्छा आहे का त्यांना ती गोष्ट करण्याची, अशा प्रकारचे वाक्य. पुढचं वाक्य, डू दे वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड. डू दे वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड याचा अर्थ आहे की त्यांना विदेशामध्ये प्रवास करायची इच्छा आहे का किंवा त्यांना विदेशामध्ये प्रवास करायचा आहे का. पुढचं सेंटेन्स, डज ही वॉन्ट टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. डज ही वॉन्ट टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश याचा अर्थ आहे की त्याला त्याचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे का, त्याला त्याचं इंग्लिश सुधारायचं आहे का, त्याला इच्छा आहे का इंग्लिश सुधारण्याची. ओके, पुढे, डू यू वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस. डू यू वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस याचा अर्थ आहे की तुला नवीन घर विकत घ्यायचं आहे का, तुला नवीन घर विकत घ्यायची इच्छा आहे का, असं विचारलं जाते थोडक्यात. ठीक आहे. पुढे, डज शी वॉन्ट टू जॉइन द कोर्स. डज शी वॉन्ट टू जॉइन द कोर्स याचा अर्थ आहे की तिला कोर्स जॉईन करायचा आहे का, तिला कोर्स जॉईन करण्याची इच्छा आहे का. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आपलं, डिड यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. डिड यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश याचा अर्थ आहे की तुला इंग्लिश शिकायचं होतं का किंवा तुला इंग्लिश शिकायची इच्छा होती का. ओके, आता हे सेंटेन्स वेगळे बघा. का वेगळं आहे, बिकॉज हा पास्ट आहे, इथं पास्ट बद्दल विचारलं जात आहे. ठीक आहे, काय विचारलं जातंय की इंग्लिश शिकायची इच्छा होती का, आणि पास्ट बद्दल बोलताय तुम्ही, भूतकाळाबद्दल. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला हे बोलायचं की तुला एखादी गोष्ट करायची होती का किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची होती का, त्याची इच्छा होती का, त्या वेळेस आपण काय करणार आहे, वाक्यामध्ये डीड यूज करणार आहे. ठीक आहे, काय यूज करायचं आहे तर डीड यूज करायचा आहे. तर या वाक्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे तर कॉमनली बघा, कोणीही असू, आय यू वी दे ही शी किंवा कोणाचंही नाव असू त्यात वाक्यामध्ये, तुम्हाला सुरुवात करायची आहे डीडनेच. ठीक आहे, डीडने सुरुवात करा. देन व्यक्ती मेन्शन करा, व्यक्तीच्या नंतर वॉन्ट टू कंपल्सरी, देन ज्या ऍक्शन बद्दल विचारताय ते ऍक्शन, व शेवटी त्याची थोडीशी एक्स्ट्रा डिटेल, जसं इथे इंग्लिश डिटेल आहे. ओके, तर आता आपलं पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. काय तर डिड दे वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड. डिड दे वॉन्ट टू ट्रॅव्हल अब्रॉड याचा अर्थ आहे की त्यांना विदेशामध्ये ट्रॅव्हल करायची इच्छा होती का किंवा त्यांना विदेशामध्ये ट्रॅव्हल करायचं होतं का, प्रवास करायचा होता का. इच्छाशक्ती विचारली जाते बरं का भूतकाळामधली. डिड ही वॉन्ट टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश. डिड ही वॉन्ट टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश याचा अर्थ आहे की त्याला त्याचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं होतं का, त्याला त्याची इंग्लिश सुधारवण्याची इच्छा होती का. ओके, पुढे, डिड यू वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस. डिड यू वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस याचा अर्थ आहे की तुला नवीन घर विकत घ्यायचं होतं का किंवा तुला नवीन घर विकत घ्यायची इच्छा होती का. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, डिड शी वॉन्ट टू जॉइन द कोर्स. डिड शी वॉन्ट टू जॉइन द कोर्स याचा अर्थ आहे की तिला कोर्स जॉईन करायचा होता का, म्हणजेच तिला कोर्स जॉईन करण्याची इच्छा होती का थोडक्यात. ओके,
सो बघा काय शिकलो आपण इथे. सुरुवातीला डू आणि वॉन्ट किंवा डज आणि वॉन्ट, फक्त टू नाही त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे वाक्य किंवा अशा प्रकारचे प्रश्न आपण ते विचारण्यासाठी करतो की ज्या केसमध्ये तुम्हाला एखादी वस्तू हवी आहे का हे विचारायचंय त्या केसमध्ये. देन आपण काय शिकलो, डीड शिकलो आणि वॉन्ट शिकलो. बघा टू नाहीये आणि ऍक्शन सुद्धा नाहीये इथे. ठीक आहे. सो अशा प्रकारचं वाक्य डीड आणि वॉन्ट ते आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला विचारायचे की तुला एखादी गोष्ट हवी होती का. फाईन. देन आपण काय शिकलो आता, तर आपण हे शिकलो डू आणि वॉन्ट टू, डज आणि वॉन्ट टू. ठीक आहे. इथे ऍक्शन असते. ओके. हे वाक्य यासाठी आपण यूज करतो ज्यावेळेस आपल्याला विचारायचंय की एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे का, एखादी गोष्ट एखाद्याला करायची आहे का, इच्छा आहे का करण्याची. फाईन. आणि शेवटी काय शिकलो आपण आता, तर डीड आणि वॉन्ट टू. ठीक आहे. डीड आणि वॉन्ट टू म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची होती का, इथे सुद्धा काय असते, ऍक्शन असते. लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची होती का, इच्छा होती का, त्यावेळेस आपण डीड आणि वॉन्ट टू यूज करत असतो. फाईन. सो आपण आता नेक्स्ट काय करणार आहे, WH क्वेश्चन्स ते कव्हर करणार आहे. फाईन. ओके फाईन. सो आता आपण WH टाईप क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. सो आपला फर्स्ट WH टाईप, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट डू यू वॉन्ट. तर याचा अर्थ आहे काय, तर तुला काय हवं आहे, तुला काय हवं आहे. बघा ज्या ज्या वेळेस वाक्यात टू नसणार त्या त्यावेळेस वाक्यामध्ये ऍक्शन पण नसणार आहे. ठीक आहे. आता व्हॉटचा अर्थ काय असतो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला काय हे जाणून घ्यायचंय, ठीक आहे, काय हे जाणून घ्यायचंय, त्या त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, व्हॉट यूज करणार आहात तुम्ही. फाईन. व्हॉटने सुरुवात करा. आणि हा मुळात प्रश्नच काय यूज केला जातो, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विचारायचंय की तुला काय हवंय. ठीक आहे. तुला काय हवं आहे. ज्या व्यक्तीला काय हवं आहे त्या व्यक्तीला तो प्रश्न विचारा. ठीक आहे. आता आपण समोरच्याच व्यक्तीला डायरेक्ट हा क्वेश्चन करत होतो, दॅट्स वाय आपण यू यूज केला. ठीक आहे. सपोज तुम्हाला म्हणायचं आहे की आपल्याला काय हवं आहे, तुम्ही तिथं वी यूज केला असता. त्यांना काय हवं आहे, दे यूज केला असता तुम्ही. समजतंय. तर ज्याच्याबद्दल बोलताय ना तो व्यक्ती व्हॉट डूच्या नंतर यूज करा. आणि व्हॉट डू हा जो आहे तो आपण आय यू वी दे यांच्यासाठी यूज करत असतो. लक्षात ठेवा. व्हॉट डू कशासाठी, आय यू वी दे यांच्यासाठी. फाईन. सो व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवं आहे. उत्तर बघा, आय वॉन्ट अ कप ऑफ टी, आय वॉन्ट अ कप ऑफ टी. मला एक कप चहा हवा आहे. ठीक आहे. मला एक चहाचा कप हवा आहे, म्हणजेच मला एक कप चहा हवा आहे असं सांगितलं जाते. पुढे बघा आता हा जो व्हॉट डज आहे, ठीक आहे, व्हॉट डज याचा पण सेम अर्थ काय हवं आहे, पण इथे आपण वेगळ्या व्यक्तीला हा क्वेश्चन विचारतो. समजा तुम्हाला जर ही शी व कुठल्या तरी व्यक्तीचं नाव घेऊन जर प्रश्न करायचा आहे की काय हवं आहे, म्हणजेच त्याला काय हवं आहे, तिला काय हवं आहे, सुरेशला काय हवं आहे, महेशला काय हवं आहे. सो अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपण व्हॉट डजने सुरुवात करतो. ठीक आहे. काय हवं आहे हे विचारण्यासाठी. मग आपलं वाक्य, व्हॉट डज शी वॉन्ट, तिला काय हवं आहे. उत्तर बघा, शी वॉन्ट्स अ न्यू फोन, शी वॉन्ट्स अ न्यू फोन, तिला नवीन फोन हवा आहे. ओके. पुढचं वाक्य, व्हॉट डिड यू वॉन्ट, व्हॉट डिड यू वॉन्ट, तुला काय हवं होतं. ओके. व्हॉट डिड यू वॉन्ट, तुला काय हवं होतं. बघा प्रश्न जरी जवळपास सेम वाटत असेल तरी दुसऱ्या नंबरच्या वर्ड्सचा फरक आहे. आय यू वी दे यांच्यासाठी आपण डू वापरतो काय हवं आहे हे विचारण्यासाठी. त्याच्यानंतर ही शी व एकच व्यक्तीचं नाव असेल आणि या लोकांना काय हवं आहे विचारायचं तुम्हाला, हिला शीला किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव यूज करून तुम्हाला बोलायचं, तर तिथे तुम्ही व्हॉट डज यूज करणार आहात. आणि व्हॉट डू आणि व्हॉट डज हा प्रेझेंटचा असतो. लक्षात ठेवा. काय हवं आहे. आणि हा जो आता आपण पाहतोय काय, डीड, व्हॉट डीड याचा अर्थ असतो काय हवं होतं, एखाद्या व्यक्तीला काय हवं होतं. मग असं वाक्य बनवण्यासाठी व्हॉट आणि मग आपण डीड यूज करतो. त्याच्यानंतर ज्याच्याबद्दल बोलायचंय तो व्यक्ती व शेवटी वॉन्ट यूज करतो आपण. ठीक आहे. सो व्हॉट डिड यू वॉन्ट, तुला काय हवं होतं. उत्तर बघा, आय वॉन्टेड सम वॉटर, आय वॉन्टेड सम वॉटर याचा अर्थ आहे की मला थोडं पाणी हवं होतं. नेक्स्ट सेंटेन्स, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू,
व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? तुला काय करायचं आहे? तुला काय करायचं आहे? बघा, हे वाक्य व हे वाक्य याच्यामध्ये डिफरन्स आहे, कारण इथं ऍक्शन आली आहे. इथं वस्तूबद्दल विचारलं जात होतं आणि इथे ऍक्शन बद्दल विचारलं जातंय. ठीक आहे, ज्या ज्यावेळेस ऍक्शन येणार त्या त्यावेळेस वॉन्टच्या सोबत टू हा येणार आहे. बघा, डू ही ऍक्शन असते, करणे. ठीक आहे, काहीतरी करणे म्हणजे डू. डू ऍक्शन, दॅट्स वाय वॉन्ट सोबत टू आलेला आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये ज्यावेळेस आपण ऍक्शन बद्दल विचारतो की काय ऍक्शन करायचे आहे, ठीक आहे, प्रेझेंट बद्दल काय ऍक्शन करायचे आहे, त्यावेळेस आपण काय करणार आहे, तर आपण व्हॉट डू किंवा व्हॉट डज यूज करणार आहे. मग व्हॉट डू कुठे? आय, यू, वी, दे यांच्यासाठी व्हॉट डू. देन ही, शी व एकाच व्यक्तीचं नाव असेल वाक्यामध्ये तर त्यांच्यासाठी आपण व्हॉट डज यूज करणार आहे. फाईन. सो व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? तुला काय करायचं आहे? आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्लिश शिकायचं आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, वेअर डज शी वॉन्ट टू गो? वेअर डज शी वॉन्ट टू गो याचा अर्थ आहे की तिला कोठे जायचं आहे, म्हणजे तिला कोठे जाण्याची इच्छा आहे असं थोडक्यात विचारलं जातंय. आता वेअर हे आपण प्लेस किंवा ठिकाण जाणून घेण्यासाठी वापरत असतो. ठीक आहे, सो कोठे जायचं आहे, कोठे जाण्याची इच्छा आहे, हे जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय करणार आहे? वेअरने सुरुवात करणार आहे. वेअरच्या नंतर आपण डू किंवा डज वापरणार, डिपेंड करतं. जर आय, यू, वी, दे ही जर लोक असतील तर यांना आपण वेअर डू असं यूज करतो, आणि ही, शी किंवा एकाच व्यक्तीचं नाव असेल तर यांना आपण वेअर डज असं यूज करत असतो. ठीक आहे, इथं शी होता ना, दॅट्स वाय आपण वेअर डज यूज केला. सो वेअर डज शी वॉन्ट टू गो? तिला कुठे जायचं आहे? उत्तर बघा, शी वॉन्ट्स टू गो टू मुंबई. शी वॉन्ट्स टू गो टू मुंबई म्हणजेच काय, तर तिला मुंबईला जायचं आहे, म्हणजेच तिला मुंबईला जाण्याची इच्छा आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा, वेअर डिड यू वॉन्ट टू गो? वेअर डिड यू वॉन्ट टू गो याचा अर्थ आहे की तुला कोठे जायचं होतं, तुला कोठे जायची इच्छा होती. लक्षात ठेवा, वेअर डिड किंवा ज्या ज्या प्रश्नामध्ये डिड असणार आहे तो पास्ट असणार आहे, भूतकाळ असणार आहे. ठीक आहे, अगेन ऍक्शन बद्दल विचारलं जातंय की तुला कोठे जायची इच्छा होती. ठीक आहे, कोठे, कोणत्या ठिकाणी. बघा उत्तर काय दिलं गेलं, आय वॉन्टेड टू गो टू मुंबई. आय वॉन्टेड टू गो टू मुंबई म्हणजेच मला मुंबईला जाण्याची इच्छा होती. डीड हा आपण सर्रास सगळ्यांनाच यूज करतो, लक्षात ठेवा. भूतकाळामध्ये असे वेगवेगळे नियम नसतात, प्रेझेंटमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही लोकांना डू आणि काही लोकांना डज, पण डीड हा आपण सगळ्यांना सर्रास यूज करत असतो. ठीक आहे, आणि बाकी बघा हे वॉन्ट टू पण सेमच आहे. व्यक्तीच्या नंतर आपण भूतकाळ असू किंवा प्रेझेंट असू, आपण दोन्ही ठिकाणी वॉन्ट टू यूज करत असतो. शेवटी ऍक्शन जे ते आपण यूज करत असतो. फाईन. सो बघा, खूप महत्वाचा, अत्यंत महत्वाचा लेसन, ठीक आहे, वॉन्टवरचा हा आज आपण कव्हर केलेला आहे. याच्यात मी सगळंच काही, जसं की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स हे सगळंच कव्हर केलेलं आहे. येस नो टाईपच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्ही या दोन फॉर्मॅट्समध्ये देणार आहात. येस मध्ये आन्सर असेल तर हा पॉझिटिव्ह फॉर्मॅट, नो मध्ये आन्सर असेल तर हा निगेटिव्ह फॉर्मॅट यूज करायचा आहे तुम्हाला. फाईन. सो आय होप तुम्हाला हे लेसन समजलं असेल. आणि जसं की मी एक अनाउन्समेंट केली आहे की ज्यांना ज्यांना डेली नोट्स हव्या आहेत त्या लेक्चरबद्दल मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती की सर मला या लेसनची नोट्स हवी आहे, किंवा मला सर या लेसनचं असाइनमेंट हवं आहे, लेसन नंबर टाका. मला काही लोक मेसेजेस करतात ते, पण ते लेसन नंबर टाकत नाहीये. सो ज्या लेसनचं नोट्स हवं आहे, ज्या लेसनचं असाइनमेंट हवं आहे, तो लेसन मला पाठवा, म्हणजे तो नंबर पाठवा मला. मी तुम्हाला त्या लेसननुसार नोट्स आणि असाइनमेंट पाठवेल. आणि मला तुम्हाला जर डेली प्लॅन हवा असेल प्रॅक्टिसचा, सो तसं पण मला मेसेज करा. मी तुम्हाला डे वाईज देते, दररोज जे ते प्लॅन देत जाईल. ठीक आहे, आणि तुम्हाला आन्सर की पण मिळेल याच्यामध्ये. फाईन. सो बघा, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला, कमेंट्स करा आवर्जून, बिकॉज बघा तुमचे कमेंट्स हे नेहमी मला प्रेरित करतात नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि सबस्क्राईब आणि बेल आयकन यासाठी ऑन करून ठेवायचे, बिकॉज अपकमिंग डेजमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे व्हिडिओज येणार आहेत, आणि MPSCची सिरीज तर आता सुरू झालेलीच आहे इंग्लिश पेपरची. सो स्टे ट्यून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ किंवा हा जो कोर्स आहे तो शेअर करा. ठीक आहे, आपण हे जे काम आहे हे काम आपण खास करून ज्यांना इंग्लिश बोलायचं आहे
पण ज्यांना सोर्सेस नाही आहेत चांगले, किंवा ज्यांच्या आर्थिक परिस्थिती जे ते वीक आहे, किंवा आपली महाराष्ट्रीयन लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे पण एक चांगला ट्युटर मिळत नाही, अशा सर्वांसाठी हा कोर्स लॉन्च केला आहे. सो आपल्या सर्वच लोकांपर्यंत हा जो कोर्स आहे तो नक्की शेअर करा. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.